तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये बेसिक सायन्सचे आपण स्वागत करतो. युनिट नंबर 1 आपला चालू आहे. ठीक आहे. युनिट नंबर 1 मध्ये आपण टॉपिक पाहिला होता, ज्याचं नाव आहे डिराइव्ड युनिट्स, है ना. डिराइव्ड युनिट आपला चालू होता. डिराइव्ड युनिट मधले काही युनिट्स आपले झाले होते, है ना. तर आज आपण मी क्वेश्चन काही विचारतो, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला आला, याचा अर्थ तुम्हाला प्रिव्हियस टॉपिक हा चांगल्या पद्धतीने समजला असं मी कन्सिडर करणार. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे तुमच्या समोर. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉट इज द युनिट व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. ठीक आहे. मीटर, मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब, मीटर रेज टू पॉवर 4. याचा आन्सर सांगा. ऑप्शन सी मीटर क्यूब. यस. ऑप्शन डी मीटर. ऑप्शन डी तर नसू शकते, ऑप्शन बी पण नाही, ऑप्शन ए पण नाही. याचा करेक्ट आन्सर आहे मीटर क्यूब. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन लक्ष द्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे तुमच्या समोर. व्हॉट इज द युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. ठीक आहे. ऑप्शन ए मीटर पर सेकंड, ऑप्शन बी मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑप्शन सी मीटर पर सेकंड क्यूब, ऑप्शन डी मीटर पर सेकंड रेज टू पॉवर 4. काय आउटपुट सांगा. बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. याचा आन्सर काय आहे? ऑप्शन बी, मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आहे ॲक्सेलरेशनचा युनिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट. न्यूटन इज द युनिट ऑफ न्यूटन इज द युनिट ऑफ ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. पहिला तो आहे एनर्जी, दूसरा जो आहे तो आहे स्पीड, तिसरा जो आहे फोर्स आणि चौथा आहे ॲक्सेलरेशन. सांगा बरं याचा आन्सर. ऑप्शन सी फोर्स. यस, ऑप्शन सी फोर्स इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी फोर्स इज द करेक्ट आन्सर. आपण जे घेऊन राहिलो हे प्रिव्हियस क्लासमध्ये आपलं झालं होतं ना. तर प्रिव्हियस क्लासमध्ये जे झालं होतं त्याचा पुढचं टॉपिक, त्याचं जे राहिलं होतं त्याचे क्वेश्चन आपण घेऊन राहिलो, है ना. तर कुठपर्यंत झालं होतं हे प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्या पुढचा टॉपिक आज असं आपण पुढे जाऊ आता. ठीक आहे. कंटिन्यू करू. तर आपला प्रिव्हियस टॉपिकमध्ये काही झालं होतं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी झाले होते, है ना. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, त्याच्यामध्ये पुढे जाऊ आपण आता. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आपला झाला होता. फिजिक्स मेजरमेंट हे तर आपण पाहिलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये. ठीक आहे. नेसेसिटी पाहिलं होतं आपण, कोणत्या कोणत्या नेसेसिटी. आता काही लोकांचे प्रश्न आले, सर की याच्या नोट्स कशा. नोट्स भेटून जातील, प्रत्येकाला नोट्स भेटतील, बिंदास राहा तुम्ही. ठीक आहे. याचे नोट्स पण भेटतील आणि याचे आलेले प्रिव्हियस क्लासचे MCQ पण भेटतील. म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये जे MCQ विचारतात ना एक्झाममध्ये, तर ते MCQ पण तुम्हाला भेटतील आणि याच्या नोट्स पण तुम्हाला देईल. ज्या नोट्सची तुम्ही प्रिंट आउट काढून अभ्यास करू शकता किंवा मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकता. ठीक आहे. तर एक वेळा रिवाइज करून घेतो मी. झालेले जे MCQ, झालेले जे डिराइव्ड क्वांटिटी आहे त्याला अजून एक वेळा मी रिवाइज करून घेतो. ठीक आहे. पहिला एरियाचा मीटर स्क्वेअर. एरियाचा काय? मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम मीटर क्यूब. वेलॉसिटी मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स न्यूटन. आता इथं तुम्हाला मी एक होमवर्क दिलं होतं की न्यूटनच्या व्यतिरिक्त अजून एक याचं युनिट आहे. ते कोणतं तुम्हाला असाइनमेंट दिलं होतं. कोणी काढलं शोधून? फोर्सचं युनिट कोण शोधून काढलं? तुम्हाला सांगितलं होतं की किलोमीटर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. यस, याचं जे दुसरं आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे दुसरं युनिट आहे. तुम्हाला हे होमवर्क दिलं होतं मी की जर समजा फोर्स असेल तर फोर्सचा जो युनिट आहे तो तर न्यूटन आहे, पण अजून एक युनिट आहे. ते जे युनिट आहे ते आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर हे फोर्स म्हणजे काय की समजा एखादी वस्तू आहे
त्या वस्तूवर जर समजा आता ही वस्तू आहे, या वस्तूवर जर समजा आपण प्रेशर दिला तर फोर्स देऊन राहिलो. काय देऊन राहिलो? फोर्स, प्रेशर नाही, फोर्स दिसून राहिलो. तर फोर्स दिल्यामुळे काय होऊन राहिलं, की ही वस्तू इकडून तिकडे मूव्ह होऊन राहिली. फोर्स दिल्यामुळे ही काय होऊन राहिली, वस्तू इकडून इकडे मूव्ह होऊन राहिली. मग हा फोर्स कितीचा लागलेला आहे? हा फोर्स कितीचा लागलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याचं युनिट जे आहे ते आहे न्यूटन. जसं फॉर एक्झाम्पल भिंत पाडायची आहे आपल्याला. काय करायचे? भिंत पाडायची. त्या भिंतीला जर समजा दणके दिले आपण, हाताने मारला तर पडते का नाही? काय मारायला लागते? हातोडा मारायला लागते. हातोडा जेव्हा मारसाल तेव्हा ती भिंत पडते खाली. मग त्याच्यावरती काय लागते? फोर्स लागते. जेवढा कडक, जेवढा टणक, जेवढा स्ट्रॉंग जर समजा पदार्थ असेल तेवढा स्ट्रॉंग त्याला फोर्स लावावा लागते, तेव्हाच ते काम होते. अदरवाईज ते काम होत नाही. तर फोर्स जो आहे, फोर्सचं युनिट जे आहे, फोर्सचं युनिट तुमचं बनलं केजी मीटर पर सेकंड. केजी मीटर पर सेकंड. पण याचा फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला याचा असा आहे, मास, याचा फॉर्म्युला पहा, लक्ष द्या. फोर्सचा फॉर्म्युला कसा आहे? फोर्सचा फॉर्म्युला समजून सांगू राहिलो मी. फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. मास इंटू ॲक्सेलरेशन. आता मासचं युनिट तुम्हाला माहिती आहे केजी आहे. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय रे सांगा बरं? ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला शिकवला होता मी. काय ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला? मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणतो ना आपण. ठीक आहे. यालाच आपण काय लिहू शकतो पहा, मीटर पर सेकंड अपॉन सेकंड आणि इंटू केजी तर आहेच. मग याला कसं लिहिणार पहा, हा जो आहे केजी आलाच, मीटर पर हा यस खाली आला तर काय बनला? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला बनला. कुठं आहे तो? हा केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय अजून एक वेळा पहा, फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन. लक्ष द्या रे इकडे. फोर्सचा फॉर्म्युला काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. मास जो आहे, मासला आपण केजी न किलोग्राम म्हटलं ना, मास केजी किलोग्राम. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला वेलोसिटी अपॉन टाइम आणि वेलोसिटी ऑफ टाइम किंवा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला जो आहे तो आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. असंही केलं तरी चालते. हा मास इंटू ॲक्सेलरेशन, याचं युनिट आहे केजी आणि ॲक्सेलरेशनचं युनिट जे आहे ते आपण मी आताच पहिले सांगितलं काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. झाला तुमचा फॉर्म्युला तयार झाला. तुमचं युनिट बनलं काय? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी विचारू शकते न्यूटन आहे का? कधी कधी क्वेश्चनमध्ये दोन्ही टाकून देईल, तर तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. म्हणून याचे 2 युनिट आहेत. म्हणून तुम्हाला मी असाइनमेंट दिलं होतं याच्या अगोदर, की न्यूटन हा एक तर फॉर्म्युला, हा तर एक युनिट आहेच फोर्सचा, पण फोर्सचा दुसरा युनिट पण आहे जो आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढचा आहे प्रेशर. प्रेशरचा आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुढचा काय? प्रेशरचा जो आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. हे कोणाचं आहे? प्रेशरचा आहे. प्रेशरचा जो आहे तो न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरला अजून आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतो सांगा बरं? न्यूटन पर मीटर स्क्वेअरला अजून कसं लिहू शकतो आपण? बघा, न्यूटनला काय लिहू शकतो पहा, लक्ष द्या इकडे. लक्ष द्या इकडे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, है ना? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर इथं लिहितो पहा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. आता न्यूटनचा फॉर्म्युला आता सांगितलं तुम्ही, ऑल काय लिहू शकता? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिता ना, इंटू 1 अपॉन हे काय? मीटर स्क्वेअर आहे. तर बघा, हा मीटर आणि हा एक मीटर कॅन्सल झाला. तर आता फायनल फॉर्म्युला कसा बनला याचं माहिती आहे का? केजी त्याच्यानंतर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर याचा फॉर्म्युला बनला. केजी मीटर, बरोबर आहे काय? नाही चुकला. केजी, अजून एक वेळा रिपीट करतो, लक्ष द्या. हा जो आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर तर आहेच प्रेशरचा एक युनिट. प्रेशरचं युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण अजूनही एक युनिट आहे. ते युनिट कसं कॅल्क्युलेट होते? याच्यावरूनच कॅल्क्युलेट होते. पहा, लक्ष द्या. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पहा, एकदम जे आज पहिला दुसरा क्लास ज्यांचा चालू असेल ना, त्यांना हे कदाचित काहीही समजणार नाही. पण माझे मुलं जे पहिल्यापासून क्लास करून राहिले, जे रेग्युलर क्लास करून राहिले, गॅरंटी देऊन सांगतो त्यांना सगळं समजून राहिलं. पण जे नवीन आज आले समजा, किंवा याच्या पहिले आले असतील, 2-3 क्लास त्यांनी केले असेल, तर त्यांना थोडंसं उशिरा समजणार. पण गॅरंटी समजणार. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की प्रिव्हियसची आपली जी लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये जा आणि आपले क्लास करून पहा. पहिलेपासून अटेंड करा. अटेंड केल्यानंतर हा क्लास तुम्ही अटेंड करा. 100% गॅरंटी सांगतो प्रत्येकाला समजणार. हे आपली जे क्लासेस आहेत हे चालू आहे. हे वन बाय वन तुमचं वन बाय वन तुम्हाला समजणार जाईल. एक उलगडत जाईल, समजत जाईल. एकाएकी कोणती गोष्ट नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पिक्चरच्या मधात गेले.
पिक्चर टॉकीजमध्ये गेले आणि पिक्चर अर्धा झाला आणि त्याच्या मधात गेले. तुम्हाला समजणार का पिक्चरमध्ये विलन कोण आहे, हिरोईन कोण आहे, हिरो कोण आहे? नाही समजणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागते? पिक्चर पहिलेपासून पाहावं लागते. तर पिक्चर पहिलेपासून पाहायसाठी तुम्हाला कुठंच जाणं लागत. पिक्चर टॉकीज आपली आहे TCC. त्याच्यावर लिहिलेलं आहे. पहिला लेक्चर, दुसरा लेक्चर, तिसरा लेक्चर, चौथा लेक्चर तो करा. आता काही लोकं नवीन जॉइन झाले असतील, तर त्यांना ते लिस्ट नसेल तर मी परत पाठवून देतो. हे लिस्ट तुम्ही पुरा कॉलेजमध्ये ट्रान्सफर करू शकता ऑल ओव्हर महाराष्ट्र. सर्वांसाठी सध्या 15 दिवस फ्री डेमो आहे. तर तुम्ही कोणत्याही ग्रुपवर टाकून द्या आपली लिस्ट. जे आपला कॉपी करायचा आणि तो कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करून टाकायचा. ते त्यांनी पण पाहिले पाहिजे लेक्चर, जेणेकरून ते आपल्या ग्रुपमध्ये काय झाले पाहिजे, ॲड झाले पाहिजे. तर लक्ष द्या. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे आपण लिहिलं, ठीक आहे. आता पहा ह्या न्यूटन पर मीटर स्क्वेअरला असं लिहितो मी, न्यूटन इंटू 1/मीटर स्क्वेअर लिहिला इज इक्वल्स टू न्यूटनला कसं लिहितो, न्यूटनचा फॉर्म्युला काय, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. पर सेकंड स्क्वेअर खाली लिहित असतो आपण, इंटू हे बघा 1/मीटर स्क्वेअर आहे तर 1/मीटर स्क्वेअर. अजून एक वेळा लक्ष द्या, न्यूटन इंटू 1/मीटर स्क्वेअर, याला आपण इकडे साईडने लिहिलं इक्वल्स टू kg मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर. हा न्यूटनचा फॉर्म्युला आहे. न्यूटनला आपण ऑर मध्ये असं लिहितो, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू 1/मीटर स्क्वेअर आहे. आता हा मीटर न मीटर कॅन्सल झाला. आता वर काय राहिलं, न्यूमरेटर मध्ये काय राहिलं पहा, ओनली kg. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं, डिवाइड बाय मीटर सेकंड स्क्वेअर. तर तुमचा याचा ऑर मध्ये अजून फॉर्म्युला बनला kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. kg पर मीटर सेकंड स्क्वेअर हा तुमचा फॉर्म्युला बनला, युनिट बनला. आणि दुसरा युनिट काय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कन्फ्युजन करते बरं MSBT. MSBT विद्यार्थ्याचं कन्फ्युजन करते की याचा आन्सर काय आहे ते सांगा, याचा आन्सर काय आहे ते सांगा, त्याचा आन्सर काय आहे सांगा. कधी कधी गलतीनं दोन्ही देऊन देते. तर विद्यार्थी एवढे कन्फ्यूज होतात, यार याचा आन्सर ते असावं की असावं. आणि थोडीशी गलती तुमची केली की डायरेक्ट 1चा 0च येते. हे लक्षात ठेवा, तुमची थोडीशी जरी गलती झाली तर 1चा 0च येते. आता कसं समजा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑप्शन दिले जाते, ठीक आहे. ऑप्शन कसे दिले जाते पहा, प्रेशर. प्रेशरचं युनिट दिलेलं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. दुसरा युनिट दिलंय तुम्हाला न्यूटन पर मीटर दिलं, तुम्ही काय करता, डायरेक्ट क्लिक, अरे हेच उत्तर आहे याचं, कन्फर्म सांगतो सर हेच उत्तर आहे. मग दुसरं असते kg पर मीटर सेकंड. आणि तिसरं असते kg पर मीटर सेकंड स्क्वेअर. आणि चौथं काय म्हणते माहितीये काय, बोथ A अँड C. आता तुम्ही काय केलं, इथं पाहिलं ना पाहिलं, डायरेक्ट अरे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे सर, हेच आन्सर आहे. फायनल फायनल डन करतो इसको. अरे पुढं तर वाच, पुढं वाचशील तेव्हा समजणार ना. तर पुढं वाचते तो, अच्छा हे नाही आहे. त्याच्यानंतर अरे हे पण तर युनिट आहे, हे हुमणे सरनं शिकवलं होतं, kg पर मीटर सेकंड स्क्वेअर आहे. यस, हे पण याचा आन्सर आहे. मग 2 आहे यार, मग 2 असल्यावर तर याचा आन्सर असायला पाहिजे. यस, खाली काय दिलेलं आहे, बोथ ए अँड सी. जेव्हा बोथ ए अँड सी असते तेव्हा याचा आन्सर काय असते, बोथ ए अँड सी. म्हणून दोन्ही लिहिणं कंपल्सरी आहे. काल तुम्हाला मुद्दामून तसंच ठेवलं होतं की तुम्ही लक्षात घ्या की याचं युनिट कशा पद्धतीनं असते, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर 2-2 युनिट आहे. तर न्यूटनचा फॉर्म्युला अजून एक वेळा लक्षात द्या. न्यूटनचा ऑर मध्ये काय लिहितो आपण, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा न्यूटन आहे, ठीक आहे. जिथे जिथे न्यूटन येईल ना त्याला आपण kg मीटर पर सेकंड स्क्वेअर लक्षात राहील. प्रेशर. आता प्रेशर म्हणजे काय, प्रेशर म्हणजे काय, प्रेशर कधी जाणवलं का तुम्ही? प्रेशर म्हणजे काय ऍक्च्युअली समजून घ्या. आपल्या घरी भात शिजवल्या जाते, चावल किंवा डाळ शिजवल्या जाते. तर एक नावाचं भांड तुमच्या घरात असते. कोणतं सांगा बरं? एक नावाचं भांड असते, ज्या भांड्यामध्ये भात किंवा डाळ शिजवल्या जाते. प्रेशर कुकर आहे ना. प्रेशर कुकर काय करते, एक शिट्टी असते त्याला. प्रेशर कुकरला काय असते, एक शिट्टी असते. असा प्रेशर कुकर असते. आता एवढं ड्रॉइंग तर एवढी चांगली नाही आहे, पण समजून सांगतो तुम्हाला मी. हा प्रेशर कुकर असते तुमच्या घरात आणि याला एक शिट्टी असते अशी, आणि याला एक दांडी असते, है ना. प्रेशर कुकरला दांडी असते. त्याच्यात काय होते, प्रेशर तयार होते. प्रेशर म्हणजे जे काही असते ना, याचं प्रेशर तयार होते. इथं वाफ तयार होते आणि त्या प्रेशरमुळे तो भात शिजते आणि लवकर शिजते. त्याचं कारण सांगतो मी. जर तुम्ही गंजात करसाल, साधा गंज घेसाल ना भाजी करायसाठी, या गंजात लवकर शिजत नाही. पण तेच जर समजा प्रेशर कुकरचा यूज केला, प्रेशर जर केला यूज, तर लवकर होते. अजून प्रेशरचा यूज सांगतो कुठं होते. जसा गाडी धुतात माहिती आहे का तुम्हाला, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी धुतात. तर त्यावेळेस माहिती आहे का, आपण घरी गाडी धुवा तेवढी चक निघत नाही. पण तुम्ही जेव्हा त्या टू व्हीलर फोर व्हीलर वाल्याकडे जो सर्व्हिसिंगवाला असते, तो आपला घेते आणि त्यानं प्रेशर, त्याच्याकडे एक प्रेशरवाला वॉटर हे असते, पाईप असते, आणि तो काय करते, प्रेशरनं असं पूर्ण गाडी धुवून टाकते. तर गाडी स्वच्छ निघते. आणि दुसरी गोष्ट, त्या पाण्यामध्ये तो काहीतरी टाकते. काय टाकते,
असा त्याचा एक फेस होऊन जाते आणि तो फेस मग गाडी धुते, है ना? असं काहून होते? कारण त्याच्याकडे जो पाईप असते त्या पाईपला प्रेशर येते आणि त्या प्रेशरमुळे जे काही धूळ असते, जे काही माती असते, ते सगळी उडून जाते आणि आपलं इंजिन जे आहे, ते गाडीचं इंजिन ते सेफ राहते. म्हणून गाडी नेहमी धुतली पाहिजे. गाडी जर धुतली नाही, तर गाडीचे जे इंजिन असते त्याच्यावर तो मळ बसलेला असते. त्या इंजिनला हवा लागत नाही. त्याला हवा लागणं गरजेचं आहे. नाहीतर मग आपलं इंजिन गरम होते आणि खराब होत जाते मग धीरे-धीरे. तर प्रेशर सांगण्याचा अर्थ काय होते, की प्रेशर ही एक अशी गोष्ट आहे, ज्या प्रेशरमुळे आपले कामं निघून जातात आणि काही-काही गोष्टी प्रेशरमुळे होतात. प्रेशरचं उदाहरण आता हा प्रेशर आपला खूप मोठा टॉपिक आहे. तेवढं आता डिटेलमध्ये मी जात नाही. कारण की प्रेशर अजून आपल्या युनिटमध्ये आहे, तर तिथं मी डीपली समजून सांगेन प्रेशर काय आहे. आपल्याला सध्या काय लक्षात ठेवायचं आहे माहिती आहे काय? प्रेशर जो आहे त्याचं युनिट काय आहे? तर प्रेशरचं युनिट काय? न्यूटन पर मीटर. आता सांगा बरं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता दुसरं युनिट सांगा बरं काय आहे ते याचं? प्रेशरचं दुसरं युनिट काय आहे सांगा बरं? लवकर पटापट. kg per meter square. हं, प्रेशरचं दुसरं युनिट हे नाही आहे. आताच काढला आपण फॉर्म्युला. रॉंग झाला. काय आहे? प्रेशरचं युनिट काय? केजी पर यस केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. आता मी जसं इथं बोलून राहिले की नाही दुसरी एक गोष्ट अजून तुम्ही आदत हे लक्षात ठेवा. मी जे बोलून राहिले की नाही एवढ्या वेळात मी बोलता तुम्ही बुक सोबत घ्या. आहे ना? हे बंद करा, माईक बंद करा. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या मी तिथे सांगतो त्याच्यावर येतो. जे विद्यार्थी याच्यात आता नवीन-नवीन जुळले आहेत कदाचित त्यांना समजणार नाही, ठीक आहे. परंतु धीरे-धीरे सगळं समजण्यात जाईल. पण जर समजा कोणी फालतूगिरी करत असेल, काही फालतू कोणी शिव्यागाळी करत असेल किंवा काही कमेंट करत असेल, तर त्यांचा सगळा रेकॉर्ड इथं होऊन राहिला. ठीक आहे. म्हणून कोणीही अशा विचलित काही करू नये. ठीक आहे. काही शिव्या देणं किंवा काही बोलणं किंवा मेसेज टाकणं गलत. तर अशा प्रकारचा प्रकार जर तुम्ही केला तर तुमची रेकॉर्डिंग इथे होऊन राहिली. ठीक आहे. तर जोही कोणी इथे येणार त्याची रेकॉर्डिंग होईल त्याच्या घरापर्यंत हे पोहोचणार आहे. म्हणून आपण अभ्यास करायसाठी इथं आलो तर अभ्यासच करा. तर आता दुसरी गोष्ट आपण तुम्हाला सांगून राहिलो तुम्ही, की तुम्हाला काय करायचं आहे एक बुक घ्या आणि त्या बुकवरती काय करा, की हे जे पेन घ्या, बुक घ्या आणि मी इथं शिकून राहिलो की नाही, ते नोट डाउन करत चला. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बरं. ते लिहा, लिहून टाका. तुम्हाला नोट्स तर भेटणारच आहे. पण लिहत चला. लिहिल्यानं काय होते, की त्याची रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं होते. रोज ते वाचणं होते. आता समजा फास्टमध्ये झालं, तर स्क्रीनशॉट ओढा. काही प्रॉब्लेम नाही. स्क्रीनशॉट ओढू शकता तुम्ही. आपल्या इथं सगळे फीचर अवेलेबल आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले कोचिंग क्लास चालते. तुम्ही स्क्रीनशॉट ओढू शकता. नंतर लिहू शकता. पण नंतर लिहिल्यापेक्षा आता मी बोलून राहिलो ना, आता गोष्टी छापून राहिलो मी, तर लिहिता-लिहिता काय होते, की एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे बा, व्हॉल्यूमचं मीटर क्यूब आहे. ह्या तुम्ही नोट डाउन करत चला. हे केल्यामुळे काय होते, की तुमचं जे मेमरी आहे ते वाढत जाते, रिव्हिजन होत जाते आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहते. रिव्हिजनसाठी पण चांगलं राहते. नोट्स तर भेटणारच आहेत तुम्हाला. आता इथं आपण लिहिलं केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. आता वर्क आणि एनर्जीचं युनिट आहे. वर्क आणि एनर्जीचं वर्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे. वर्क म्हणजे काय? एनर्जी म्हणजे काय? समजा एक वस्तू मी इथं ठेवली. ठीक आहे? लक्ष द्या. आता ही वस्तू उचलली आणि हे इकडे घेऊन चाललो मी. तर इथं काय केलं? वर्क केलं मी. काय केलं? वर्क. आता वर्कसाठी मला एनर्जी लागली ना. जर एनर्जीच नसेल समजा याच्यामध्ये या हातामध्ये काहीच नसेल, तर मग मी ही वस्तू उचलून इकडे नेऊ शकतो का? नाही नेऊ शकत. म्हणजे वर्क करण्यासाठी मला ताकद, एनर्जीची गरज आहे आणि त्याचं युनिट आहे जूल. त्याचं युनिट काय आहे? जूल. आता हे तुम्ही म्हणसाल सर जूलचंही दुसरा युनिट असणार. वर्क एनर्जी जूलचंही दुसरा युनिट असणार. तर येस, याचं पण एक युनिट आहे. लक्ष द्या. काय? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे लक्षात ठेवा. जूलला दुसरं एक युनिट आहे केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे सगळं नोट्समध्ये आहे बरं. आता याच्यामध्ये आपण लिहिणं विसरलो असेल, है ना? तर हे नोट्समध्ये सगळं आहे. बिंदास राहा तुम्ही. नोट्समध्ये हे ऑरमध्ये लिहून दिलेलं आहे तुम्हाला, की केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आता हे एवढेच आहेत बरं. अशा खूप साऱ्या फिजिकल डिराइव्हड क्वांटिटीज आहेत, ज्याचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून याच्यात पहिल्या युनिटमध्ये न्यूमेरिकल पण आहेत. पहिल्या युनिटमध्ये काय न्यूमेरिकल पण आहे. ते न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. त्याची प्रॅक्टिस पण मी तुमची करून देतो आणि ते छोटे-छोटे न्यूमेरिकल्स आहेत. ते छोटे-छोटे न्यूमेरिकल तुम्ही काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे? आता काही विद्यार्थ्यांचा आवाज कटत असेल. आवाज कटल्यानं काय होते? क्लासचा डिस्टर्बन्स होते. समजत नाही. काय एक वेळा थोडासा टॉपिक सुटला का मग पुढचं काही समजत नाही. त्याच्यासाठी रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहे. तुम्ही YouTubeवर जाऊन आरामशीर मस्त डाउनलोड करा व्हिडिओ आणि पहा व्यवस्थित एकांतात बसा आणि पहा 100% तुम्हाला समजणार. जिथं नेटवर्क आहे तिथं बसा आणि तुम्ही पहा. ठीक आहे? असं कदाचित होते आणि असं जर झालं आवाज नाही येऊन राहिला तर लेफ्ट व्हायचं, डबल जॉइन व्हायचं, लेफ्ट व्हायचं, डबल जॉइन व्हायचं. पण त्याच्यात थोडासा तुमचा टाईम जाते.
ठीक आहे. तर आता अजून एक वेळा वर्क एनर्जी. वर्क एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे तुमचा तो आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हे घेणारच फॉर्म्युले नंतर पण सध्याचं घेऊन राहिलो आपण. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट सांगा बरं काय आहे? फोर्सचं युनिट आहे न्यूटन. न्यूटनला काय लिहितो आपण? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स. डिस्टन्सला आपण मीटर लिहितो. ठीक आहे ना. आता काय बनला तुमचा युनिट पहा ना. केजी हा मीटर इंटू हा मीटर तर काय झाला? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून तुम्हाला इथं असं म्हटलं याचं युनिट काय आहे? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एक वेळा रिपीट लक्ष द्या. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर हा फॉर्म्युला आहे वर्कचा. तर फोर्सचं युनिट तुम्हाला माहित आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर होते, डिस्टन्स होते. तर बा एम इंटू एम काय झाला? एम स्क्वेअर आहे. जसं तसंच आहे बाकी. केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हा तुमचा ऑर मध्ये फॉर्म्युला झाला. बरं, इथपर्यंत कोणाला काही डाऊट सांगा. समजलं की नाही समजलं? यस ऑर नो बोलत चला. समजलं प्रत्येकाला? वंशिका, ऋषिकेश, आचल, गौरी, प्रथमेश, मनीषा, राजेश, सुजल, करण, वेदांश. ओके चला ठीक आहे. चेतना. ओके. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आपण पाहिल्या. ठीक आहे. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ज्या दुसऱ्यावर निर्भर असतात. इथपर्यंत तुम्ही एक वेळा रिवाइज करून घ्या. ठीक आहे. हा चला हे पुढे जाण्याच्या अगोदर मी आता तुम्हाला विचारतो याचा युनिट सांगत चला. फोर्सचं युनिट लवकर पटापट बोलत चला. फोर्सचं युनिट लवकर. न्यूटन. यस न्यूटन. वर्क एनर्जीचं युनिट जूल. ठीक आहे. चला पुढचा पुढचा व्हॉल्यूमचं युनिट. व्हॉल्यूमचं युनिट क्युबिक मीटर. यस मीटर क्युबिक. यस. त्याच्यानंतर डेन्सिटी सांगा बरं. डेन्सिटी झालं का आपलं? डेन्सिटी हे डेन्सिटी आहे. इथं डेन्सिटी आहे. डेन्सिटीचं युनिट माहित आहे इथं. चला ठीक आहे. इथपर्यंत आपलं हे प्रिव्हियस क्लास झाला. आता आपण पुढच्या डिराइव्ड क्वांटिटी पाहू. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज ज्या दुसऱ्यावर निर्भर असतात. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्सवर पाहू आपण. पुढची जी आहे ते आहे इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स. इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स त्याचं युनिट आहे फॅराड. इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स त्याचं युनिट काय आहे? फॅराड. हे इलेक्ट्रिक कॅपॅसिटी त्याचं युनिट काय आहे? फॅराड आहे. आता हे कॅपॅसिटन्स म्हणजे ऍक्च्युअली काय असते? कॅपॅसिटन्स म्हणजे काय असते? कोण सांगते? कॅपॅसिटन्स म्हणजे काय? लक्ष द्या. तुम्ही तुमच्या घरी फॅन लावता है ना. लक्ष द्या रे इकडे. तुमच्या घरी तुम्ही काय लावता? फॅन लावता. आता फॅनला अशा कलरची पांढऱ्या कलरची एक डब्बी असते अशी. कोणी पाहिली का हे पांढऱ्या कलरची डब्बी फॅनची? ते लपलेली असते व्हाईट कलरची. कॅपॅसिटर म्हणतो आपण त्याला. कंडेन्सर म्हणतो. कंडेन्सर काय म्हणतो? कंडेन्सर. नाव ऐकलं का कंडेन्सरचं? नाही ऐकलं? नाही ऐकलं तर लक्ष द्या. हा हे कंडेन्सर कॅपॅसिटी असते. कॅपॅसिटर असते. तर काय होते माहिती आहे काय? आपला फॅन जो आहे हो हो ठीक आहे. आपला फॅन जो आहे हा कंटिन्युअसली चालला पाहिजे. कंटिन्युअसली चालला पाहिजे. त्याच्यासाठी हा काय करते माहिती आहे काय? कॅपॅसिटर हा इथं लागलेला असते. इथं इथं असे डब्बी असते. इथं लागलेला असते. इथं त्याचे वायर असतात. हा काय करते माहिती आहे काय? आलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे लक्ष द्या इकडे. हा वायर आहे. हा वायरला कनेक्टेड आहे. आलेली जी इलेक्ट्रिसिटी आहे ना, ही अशी इलेक्ट्रिसिटी याच्यामधून येते. याला याच्यामध्ये स्टोअर करते. याला काय करते? स्टोअर करते आणि मग ह्या फॅनला देते. तर फॅन हा कंटिन्युअसली चालू असते. तर याचं काम काय? इट इज यूज्ड टू स्टोअर द इलेक्ट्रिकल करंट और इलेक्ट्रिकल चार्जेस. इलेक्ट्रिक चार्जेस ज्याला आपण ई म्हणतो चार्जेस. हे चार्जेस काय करते? चार्जिंग करून ठेवते आणि मग काय करते? याला प्रोव्हाइड करते. मग हे जे मेजरमेंट असते किती चार्ज याच्यात आले त्याच्यासाठी फॅराड आपण यूज करतो. फॅराड हा एक सायंटिस्ट आहे ज्यानं शोध लावला कॅपॅसिटन्सचा. ठीक आहे. कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्स मध्ये काय फरक आहे? लक्ष द्या. कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटर. कॅपॅसिटर लक्ष देसाल तर समजणार नाही. लक्ष देसाल तर काहीच समजणार नाही. कॅपॅसिटन्स म्हणजे काय? दोन गोष्टीमध्ये काय फरक आहे? कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटर. कॅपॅसिटर इज द कॉम्पोनंट. हा एक कॉम्पोनंट आहे. कॅपॅसिटर काय? एक कॉम्पोनंट आहे. पण त्याची व्हॅल्यू
याची व्हॅल्यू जी आहे ते आहे कॅपॅसिटन्स. जसं समजा आता हे एक कॉम्पोनंट आहे, एक प्रॉडक्ट आहे. कॅपॅसिटर. मी दुकानात गेलो, त्याला म्हटलं कॅपॅसिटर दे. त्याला काय म्हटलं कॅपॅसिटर. तो म्हणते कोणता देऊ कॅपॅसिटर? मग त्याची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. तर मग कॅपॅसिटर असते 5 फॅरेडचा, 10 फॅरेडचा, 15 फॅरेडचा, 20 फॅरेडचा. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, याला कॅपॅसिटन्स म्हणतो. त्याच्या व्हॅल्यूज ज्या असतात काय असतात? कॅपॅसिटन्स. तर वेगवेगळ्या कॅपॅसिटन्सवाले कॅपॅसिटर असतात. कॅपॅसिटर म्हणजे ज्याला आपण हाताळू शकतो. हे कॅपॅसिटर झालं. हे कॅपॅसिटर. पण याची व्हॅल्यू किती आहे? छोटं-मोठं जे आहे ना, ते वाढत जाते. मग छोटं असेल तर 5 फॅरेडचं, मोठं असेल तर 10 फॅरेडचं, त्याच्याहीपेक्षा मोठं असेल तर 15 फॅरेडचं आणि त्याच्याहीपेक्षा मोठं असेल तर 20 फॅरेडचं असे कॅपॅसिटर असतात. तर कॅपॅसिटर म्हणजे प्रॉडक्ट डिव्हाइस आणि कॅपॅसिटन्स म्हणजे त्याची व्हॅल्यू. लक्षात ठेवा. कॅपॅसिटन्स म्हणजे काय? व्हॅल्यू. तर इथं आपल्याला इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स मेजर करायचं असेल तर फॅरेडचा युनिट लागते. कोणतं युनिट लागते? फॅरेड नावाचं युनिट लागते कॅपॅसिटन्स मेजर करायचं असेल. कॅपॅसिटन्स म्हणजे व्हॅल्यू. ठीक आहे. समजा आता एक तुम्ही कॅपॅसिटर आणलं. तर कॅपॅसिटर आणल्यानंतर याला कसं मेजर करसाल? तर मेजर केल्यानंतर त्याचा 5 फॅरेड अशी व्हॅल्यू देते. ठीक आहे. कॅपॅसिटन्स मेजर करण्यासाठी. पुढचा आहे इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे काय? हेनरी. इंडक्टन्स म्हणजे काय? हेनरी. इंडक्टन्सचा अर्थ असा होते, तुम्ही तुमच्या घरी पाहिलं असेल इलेक्ट्रिकचं जे इंडक्शन असते, इंडक्शन इलेक्ट्रिकवरती शिगडीवरती स्वयंपाक करतात. आहे का कोणाकडे? इलेक्ट्रिकवरती ते स्वयंपाक करतात. इंडक्शन म्हणतो आपण त्याला. इंडक्शन शिगडी किंवा इंडक्शन गॅस म्हणतो. गॅस तर म्हणू शकत नाही आपण, इंडक्शनच म्हणतो त्याला. की तो इलेक्ट्रिसिटीवर लावला, की त्याच्यावरती कोणी मॅगी बनवते, कोणी चाय बनवते, कोणी स्वयंपाक बनवते, है ना? तो इंडक्शन कसा असते माहिती आहे काय? हा इंडक्शन असा दिसायला असते चौकोनी, तर त्याच्यामध्ये येस. त्याच्यामध्ये माहिती आहे का असे कॉईल लावलेले असतात. याच्यामध्ये काय लागलेले असतात? कॉईल आणि ते काय करतात? हीट करतात. ते कॉईल काय करतात? हीट केलं तर त्याला आपण काय म्हणतो? इंडक्शन. त्याला काय म्हणतो? इंडक्शन. जे कॉईल लावलेले असतात त्याला काय म्हणतो आपण? इंडक्शन म्हणतो आणि हे इंडक्शन मेजर करण्यासाठी आपण हेनरी या युनिटचा यूज करतो. कशाचा? हेनरी. इंडक्शनचं युनिट काय आहे? हेनरी. कॅपॅसिटन्स फॅरेड, इंडक्शन हेनरी. आता मोमेंटम पाहू आपण. ठीक आहे. मोमेंटम जो आहे तो आहे केजी पर मीटर स्क्वेअर. केजी पर मीटर स्क्वेअर डायरेक्टली. मोमेंटम लक्षात ठेवा केजी पर मीटर स्क्वेअर. सरफेस टेन्शन जो आहे त्याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, तर याला जर समजा आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर नाही, न्यूटन पर मीटर आहे, तर न्यूटनचा युनिट काय आहे? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि अपॉन मीटर आहे ना? तर इथं काय येईल? केजी पर मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर असा बनला ना? केजी पर मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. बरोबर बनला का? काहीतरी चुकलं. न्यूटन पर मीटर आहे हा. न्यूटन पर मीटर आहे आणि याचं युनिट काय? न्यूटनला आपण काय म्हणतो सांगा बरं? न्यूटनचं युनिट काय? न्यूटनचं फुल युनिट काय? दुसरं युनिट काय न्यूटनचं? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन इथे आहे डिवाइड मध्ये आहे मीटर. तर हा मीटर गेट कॅन्सल होते आणि तुमचा आन्सर होते केजी पर सेकंड स्क्वेअर. मीटर गेट कॅन्सल. ठीक आहे. केजी पर सेकंड स्क्वेअर हा तुमचा युनिट बनते याचा. केजी पर सेकंड स्क्वेअर. कोणासाठी? सरफेस टेन्शनसाठी. आता सरफेस टेन्शन हा इतका मोठा पार्ट आहे की हा तुम्हाला 10वी मध्ये होता. सरफेस टेन्शनचं एक उदाहरण तुम्हाला समजून सांगतो. सरफेस टेन्शन कसं असते? समजा आपण एक बाउल घेतला. ठीक आहे. या बाउलमध्ये तुम्ही एक सुई टाकली सुई. तर या बाउलमध्ये घेतलं पाणी. ठीक आहे. ट्रान्सपरंट पाणी आहे आणि या पाण्यामध्ये तुम्ही सुई टाकली आहे. तर सांगा बरं ती सुई तरंगणार की डुबणार त्याच्यामध्ये? सुई माहिती आहे ना कपडे शिवायची सुई. ती सुई आपण पाण्यामध्ये टाकली. ठीक आहे. बाउलमध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये सुई टाकली. तर ती सुई त्याच्यामध्ये तरंगणार की खाली पडणार पाण्याच्या? हे सांगा अगोदर. खाली पडत. खाली पडत. ऑब्व्हियसली खाली पडणार कारण हे सुई आपण उभी टाकून राहिलो. ठीक आहे. परंतु आता हा सरफेस टेन्शनचा कमाल पहा कसा? इथं एक पत्ता घेतला किंवा पेज घेतला, कागद आपला कागद. या कागदावर आहे ना, या सुईला उभं न करता आडवं झोपवलं. का लक्षात आहे मी काय म्हणून राहिलो? हा एक बीकर आहे. या बीकरमध्ये पाणी घेतलं, पाण्यामध्ये एक कागद ठेवला आणि त्या कागदाच्या वरती सुई ठेवली.
ठीक आहे. कागदाच्या वरती काय ठेवली? सुई ठेवली. आता सुई ठेवल्यानंतर, ही सुई ठेवल्यानंतर हा कागद झटक्यानं काढून घेतला डायरेक्ट. असा ओढला. तो कागद झटक्यानं ओढल्यानंतर काय होते माहिती आहे काय? सुई या पाण्यावरती तरंगते. सुई या पाण्यावरती तरंगायला लागते. बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन याच्यावरती वाढते आणि प्रत्येक पाण्याचा जो हे असते तो फोर्स देते वरतं आणि सुई वरतं तरंगते. याच्या पहिले सुई तुम्ही काय म्हटलं की पाण्यामध्ये जाते सर. बिकॉज तिथं सरफेस टेन्शन कमी असते एका टोकावरती. जर समजा असं टाकलं तर. पण याला जर असं ठेवलं, पण डायरेक्ट नाही उडू शकत. पहिले टेन्शन तयार करावं लागते. तर मग याच्या खाली पेज ठेवला आणि तो ओढून घेतला. पेज जसा ओढून ठेवला, ती सुई तुमची तरंगायला लागते. हे बिकॉज ऑफ सरफेस टेन्शन. कशामुळे? सरफेस टेन्शन. अजून सरफेस टेन्शनचं उदाहरण सांगतो मी, की जर समजा पाण्यानं फक्त निव्वळ साध्या पाण्यानं कपडे धुतले, ते निघणार नाही. पण त्याच्यामध्ये निरमा पावडर टाकला त्याचा झाग बनते. है ना? फेस तयार होते आणि तो फेस कशामुळे होते? सरफेस टेन्शनमुळे. त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन जास्त असते आणि म्हणून तुमचे कपडे हे स्वच्छ निघतात. हे आहे सरफेस टेन्शन. मग हे कशानं मेजर केलं जाते? तर ते असते न्यूटन पर मीटर. कसं असते? न्यूटन पर मीटर. ठीक आहे. न्यूटन पर मीटर हे सरफेस टेन्शन आहे. त्याच्यानंतर आहे डेन्सिटी. पुढचा आहे डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट काय आहे? तर डेन्सिटीचं युनिट आहे केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटीचं युनिट काय? केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटी म्हणजे घनता. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं कोणाचे पातळ केस असतात, डोक्याचे केस. ठीक आहे. तर त्याची डेन्सिटी कमी झाली. कारण बारीक पतले-पतले केस असतात. पण एकाची एकदम जाड आणि भरीव केस असतात एकदम. आहे ना? त्याला आपण काय म्हणतो? डेन्सिटी जास्त आहे याच्या केसाची. तर मग याला आपण डेन्सिटी म्हणतो, घनता म्हणतो. आहे ना? आता दूध. समजा दुधामध्ये पाणी टाकलं, तर त्याची डेन्सिटी कमी होते. पण दुधामध्ये पाणीच नाही टाकलं, तर दूध घट्ट राहते. याचा अर्थ त्याचे मॉलिक्यूल जास्त असतात. कशाचे? दुधाचे. त्याला आपण म्हणतो डेन्सिटी. काय म्हणतो? डेन्सिटी. समजलं का डेन्सिटी म्हणजे काय? येस ओर नो बोलत चला. सरफेस टेन्शन डेन्सिटी समजलं की नाही? येस ओर नो? हां, हां. लक्ष द्या. पुढं. आता इलेक्ट्रिक चार्ज सर्वात महत्त्वाचा आहे बरं इलेक्ट्रिक चार्ज. हा कुलम्बनं शोध लावला. म्हणून इलेक्ट्रिक चार्जचे युनिट आहे. इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे कुलम्ब. ठीक आहे. कुलम्बला सी म्हणतो आपण. कुलम्बला काय म्हणतो? सी. तर इलेक्ट्रिक चार्जचं जे युनिट आहे ते काय? कुलम्ब. सी. ठीक आहे. इलेक्ट्रिक चार्ज कुलम्ब सी. कुलम्बनं या इलेक्ट्रिक चार्जचा शोध लावला. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स. इलेक्ट्रिक रेझिस्टन्सचा युनिट आहे ओहम. रेझिस्टन्स म्हणजे काय? तर रेझिस्टन्स म्हणजे होते विरोध. जसं समजा फॉर एक्झाम्पल हा एक पाईप आहे. ठीक आहे. या पाईपामधून पाणी चाललं, भरपूर पाणी चाललं, भरपूर पाणी चाललं, भरपूर पाणी चाललं. आता तुम्हाला हे पाणी इकडे कमी जाऊ द्यायचं, कमी जाऊ द्यायचं आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही इथं काय करता? थोडंसं धाग्यानं किंवा कशाने तरी बांधता. बांधल्यानंतर याचं पाणी कमी-कमी इकडे जाते. तसंच हा इथं जो काम करून राहिला, जेव्हा एका पाईपामधून पाणी जात असते, त्या पाईपामधलं पाणी इकडे कमी गेलं पाहिजे म्हणून इथं आपण काहीतरी बांधतो. यालाच आपण रेझिस्टर म्हणतो, विरोधक म्हणतो. तसाच तार जो आहे, हा ताराच्या इथं मधात समजा 5 अँपिअर करंट चालला, तुम्हाला 2 अँपिअरच करंट पाठवायचा आहे आणि तुम्हाला जर समजा 2 अँपिअर करंट पाठवायचं इथं काय लावावं लागते? रेझिस्टर लावावं लागते. हा रेझिस्टर काय करते माहिती आहे का? 3 अँपिअर करंट खाऊन घेते, कमी करते, रिड्यूस. द रेझिस्टर is the component which is used to reduce the current, which is used to reduce the value of current. करंटची व्हॅल्यू काय करते? रिड्यूस करते, कमी करते. त्यालाच आपण काय म्हणतो? रेझिस्टर म्हणतो. रेझिस्टर काय करते? जास्त करंट असेल तर त्याला कमी करते किंवा बंदही करून टाकते करंटला. त्याला आपण रेझिस्टर म्हणतो. मग याची व्हॅल्यू कशाने मेजर होते? तर ते आहे ओहम. हाय ओहम. रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय करते? मेजर करते, कमी करते. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल जो आहे तो व्होल्टनं मेजर केला जाते. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? व्होल्टचा फॉर्म्युला आहे. काय? करंट इंटू रेझिस्टन्स. या दोघांचं मल्टिप्लिकेशन बनते व्होल्ट आणि व्होल्टचं युनिट व्होल्टच आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं. ठीक आहे. एक वेळा रिपीट करतो. इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स फॅरॅड, इंडक्शन हेनरी, मोमेंटम केजी मीटर पर सेकंड, सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर, डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज कुलम, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स ओहम आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असते? व्होल्ट असते. झाले तुमचा सेकंड पार्ट इथं संपला. कोणता? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचा. ठीक आहे. तर डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी तुम्हाला मी विचारतो. किती लोकांना याचा आन्सर देता येते पाहू. किती लोक याचा आन्सर देऊ शकतात डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचं?
एक मिनिट हा, मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, तुम्ही तयार राहा, रेडी राहा आन्सर देण्यासाठी. पाहू आपण किती लोक याचा आन्सर देऊ शकतात. पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आहे तुमच्या समोर. व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स? फोर्सचं युनिट काय आहे सांगा बरं. ए, बी, सी, डी. न्यूटन. काय? यस, फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन आहे. ठीक आहे, फोर्सचं युनिट आहे आपला न्यूटन. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉट इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक कॅपॅसिटन्स? कॅपॅसिटन्सचं युनिट सांगा. कॅपॅसिटन्सचं युनिट सांगा काय आहे? कॅपॅसिटन्सचं युनिट. फॅरेड. यस यस, कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे? फॅरेड आहे. त्याच्यानंतर प्रेशरचं युनिट सांगा. प्रेशरचं युनिट काय आहे? मीटर पर काय प्रेशरचं युनिट? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे प्रेशरचं युनिट आहे. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. वर्कचं युनिट सांगा. वर्कचं युनिट काय आहे? जूल. यस, वर्कचं युनिट काय आहे? जूल आहे ना. वर्कचं युनिट आहे तुमचं काय आहे? जूल आहे. त्याच्यानंतर मासचं युनिट सांगा बरं. मास. यस, मासचं युनिट काय? केजी आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतो. बाकीचं आपण अजून उद्या क्लासमध्ये पाहू. जे काही राहिलेलं आहे ते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, आणि काही दिवसानंतर हा क्लासचा टाइम आपण नंतर चेंज करणार आहोत. सध्या तर हेच चालू द्या. हे तुमचं सगळं वाचून ठेवा. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. तुमची ऑनलाईन टेस्ट या रविवारी मी घेणार आहोत. ठीक आहे, तर ज्यांची इच्छा असेल ऑनलाईन टेस्ट द्यायची तर ते ऑनलाईन टेस्ट देऊ शकतात. सर्वांनाच ऑनलाईन टेस्ट देता येणार. ठीक आहे, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट देता येणार. आणि दुसरी एक गोष्ट, ऑनलाईन टेस्टमध्ये ट्विस्ट अशी आहे की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्हाला राहणार. म्हणजे तुमची त्याच्यामध्ये प्रॅक्टिस पण होते की प्रिव्हियस इयरमध्ये कसे क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहे, हे सर्व तुम्हाला या टेस्टमध्ये देता येणार. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काय डाऊट, कोणाला नाही समजलं असं? सर्वांना समजलं? अचल, विवेक, राजेश, ऋषिकेश, चेतना, रिशांत, गौरी. ठीक आहे, तर तुम्ही लेफ्ट करू शकता आजचा क्लास. बाकीचे जे आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. आपला क्लास इथे संपलेला आहे. हा, हे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर येते ना YouTube मध्ये? हो, युट्यूबवर आहे आणि